खरं देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नात प्रत्यक्षात तुम्ही उतरवत आहे कमी म्हणजे अल्प पैशामध्ये रुग्णांना सेवा मिळणार आहे का हा सगळा प्रकल्प आहे आणि असं मागील 25-30 वर्ष झाले देवेंद्रजींच्या मनामध्ये हा प्रकल्प होता, परंतु अमाऊंट खूप जास्त लागणार, त्यामुळे हा प्रकल्प हा फक्त डोक्यामध्ये राहिला. आम्ही नेहमी चर्चा करायचो की असं आपण केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मध्य भारतातला सर्वात उच्च टेक्निक असलेल्या मशीन्स या ठिकाणी आम्ही आता उभ्या केलेल्या आहेत. एकाच जागेवरती 2 MRI, 2 CT स्कॅन, 2 अल्ट्रासाऊंड, 25 डायलिसिस मशीन्स, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे मशीन, हे सर्व एका छत्राखाली आणि उच्च तंत्र असलेलं हे या ठिकाणी नागपुरात सोमलवाडा वर्धा रोड या ठिकाणी मेट्रोच्या पिलर क्रमांक 83च्या समोर आज त्याचं वास्तुपूजन झालेलं आहे. आणि उद्यापासून यातील सर्व सेवा अत्यंत कमी दरामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना परवडेल या दरांमध्ये प्राप्त होणार आहे. उदाहरणार्थ सांगायला हरकत नाही की 7,000चा MRI असेल तर तो MRI फक्त 2100 रुपयामध्ये गोरगरिबांना परवडेल एवढ्या परिस्थितीत आहे. आणि गोरगरीब आहे म्हणून कसं तरी व्यवस्था नाही, तर आपण जर बघाल तर तंत्र उच्च, कन्स्ट्रक्शन अत्यंत उच्च आणि एकंदरीत चांगल्या वातावरणात, चांगल्या कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यात हा संपूर्ण प्रकल्प जो आहे हा उद्यापासून या ठिकाणी प्रारंभ होतो आहे. याचं लोकार्पण येणाऱ्या काही दिवसांमध्येच माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु आम्ही प्रकल्प हा सुरू करतो आहे उद्यापासून. मोठा दिलासा मिळणार आहे का? कारण नागपूरमध्ये बाहेरच्या भागातून देखील नागरिक येतात, अनेक वेळा किंमती जास्त असल्यामुळे उपचार त्यांच्यावर मिळू शकतात. निश्चित दिलासा मिळणार आहे, कारण दुर्दैवाने अनेकदा शासकीय मेडिकल महाविद्यालयामध्ये सुद्धा MRIची मशीन असेल, एखाद वेळेला बंद पडते, मग सुरू व्हायला त्याला 4-4 दिवस लागतात. मेयो रुग्णालय असेल त्या ठिकाणी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी 2 MRI एकाच वेळेला, 2 CT एकाच वेळेला, 25-25 डायलिसिस एकाच वेळेला, आणि तेही एवढ्या कमी दरांमध्ये. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून आम्ही संपूर्ण डायलिसिस 0 पैशामध्ये या ठिकाणी करणारा. अनेकदा किडनीच्या पेशंट्सला 3-3दा आठवड्यात डायलिसिस करावं लागतं, म्हणजे महिन्याला 12-12, 15-15 वेळा करावं लागतं. बाहेर जर गेलात तर 4,000च्या दरांनी होतं. आम्ही पैसे घेऊनसुद्धा 1,500 रुपयाच्या पेक्षा जास्त दरांनी हे डायलिसिस करणार नाही याची गॅरंटी देतो. आणि 1 तारखेपासून डायलिसिस आणि बाकी सर्व व्यवस्था या उद्यापासून या ठिकाणी प्रारंभ होत आहे. एक स्वप्न जे होतं माननीय देवेंद्रजींचं, हे अनेक वर्षांचं स्वप्न हे आज पूर्ण झालेलं आहे.